कर्नाटक रक्षणा वेदिके तालुका कमेटी ने चिटगुप्पा शहर में पोस्ट मैट्रिक लड़कों के हॉस्टल में ड्यूटी में लापरवाही बरतने वाले कुक के खिलाफ तुरंत डिसिप्लिनरी कार्रवाई की मांग की है। एक प्रेस कॉन्फ्रेंस में बोलते हुए पदाधिकारियों ने आरोप लगाया कि हॉस्टल में काम करने वाले 3 कुक पिछले 3 सालों से अपनी ड्यूटी ठीक से नहीं कर रहे हैं और उनकी जगह दूसरे कर्मचारियों को रख लिया गया है और उन्हें हर महीने 5,000 रुपए दे रहे हैं और सरकार से पूरी सैलरी ले रहे हैं। उन्होंने शिकायत की है कि वे हर दिन सिर्फ अटेंडेंस लगाकर चले जाते हैं। यह बहुत बुरी बात है कि इस बारे में संबंधित अधिकारियों को जानकारी देने के बावजूद कोई कार्रवाई नहीं की गई। उन्होंने चेतावनी दी है कि अगर 15 दिनों के अंदर सही कार्रवाई नहीं की गई तो वे चिटगुप्पा में हिंसक विरोध प्रदर्शन करेंगे। इस मौके पर तालुका वाइस प्रेसिडेंट काशीनाथ रेकुड़गी, तालुका ऑनरेरी प्रेसिडेंट विशाल पुजारी, तालुका यूनिट महिला वाइस प्रेसिडेंट रेखा बच्चा, तालुका जनरल सेक्रेटरी अश्वथ विश्वकर्मा, वर्किंग प्रेसिडेंट नागराज विकास, जॉइंट सेक्रेटरी शांतावीर चामर रेड्डी, तालुका कन्वीनर अमरीश मुखेनूर, सिटी वाइस प्रेसिडेंट रामा रेड्डी और दूसरे एक्टिविस्ट उपस्थित रहे। केपी न्यूज़ के कैमरामैन पपुराज का कवरेज। ಚಿಟಗುಪ್ಪ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಇಲಾಖೆಯ ಅಧೀನದಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಮೆಟ್ರಿಕ್ ನಂತರ ಬಾಲಕರ ವಸತಿ ನಿಲಯದಲ್ಲಿ ಶ್ರೀಮತಿ ರೋಸ್ಲಿನಾ ಮತ್ತು ಮಲ್ಲಮ್ಮ ಹಾಗೂ ನಂದಾಬಾಯಿ ಇವರುಗಳಿಗೆ ಸರ್ಕಾರ ವಹಿಸಿಕೊಂಡಿರುವ ತನ್ನ ಕರ್ತವ್ಯಗಳನ್ನು ಸುಮಾರು 3 ವರ್ಷಗಳಿಂದ ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ನಿಷ್ಠೆಯಿಂದ ನಿಭಾಯಿಸದೆ ತಮ್ಮ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಬೇರೊಬ್ಬರಿಗೆ ಹಚ್ಚಿ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳಿಗೆ 5,000 ರೂಪಾಯಿದಂತೆ ವೇತನ ಕೊಟ್ಟು ಸರ್ಕಾರದಿಂದ ಸಂಪೂರ್ಣ ವೇತನ ಪಡೆದುಕೊಂಡು ಮನೆಯಲ್ಲಿ ಹಾಯಾಗಿ ಆರಾಮಾಗಿ ಕಾಲ ಕಳೆಯುತ್ತಿದ್ದಾರೆ ಹಾಗೂ ಪ್ರತಿದಿನ ತಪ್ಪದೆ ವಸತಿ ನಿಲಯಕ್ಕೆ ಬಂದು ಹಾಜರಿ ಮಾತ್ರ ಹಾಕುತ್ತಾ ಬರುತ್ತಿದ್ದಾರೆ। ಈ ಸಂಬಂಧ ಯಾರಾದರೂ ಕೇಳಿದರೆ ತಮ್ಮ ಹಿಂದೆ ಗುಂಡಗಳನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಕೇಳಿದವರಿಗೆ ಬೆದರಿಕೆ ಹೆದರಿಕೆ ಹಾಕುತ್ತಿದ್ದಾರೆ। ರೋಸ್ಲಿನ್ ಇವರ ಆರೋಗ್ಯದಿಂದ ಬಳಲುತ್ತಿರುವಾಗಿ ಹಾಗೂ ನೀರಿನಲ್ಲಿ ಕೈ ಹಾಕುವುದಕ್ಕೆ ಅಲರ್ಜಿ ಇರುವುದರಿಂದ ವೈದ್ಯರ ಸಲಹೆ ಮೇರೆಗೆ ವಿಶ್ರಾಂತಿ ಪಡೆಯುವಂತೆ ಸೂಚಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ।